श्री स्वामी समर्थ. तुळशी विवाह तोडगा. तुळशी विवाह सोहळा किंवा लग्न विधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा ह्या दरम्यान केला जातो. आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा विष्णुरूप तुळशीशी विवाह लावून देणे म्हणजे तुळशी विवाह होय. हा विधी संध्याकाळी केला जातो. तुळशी विवाह एक व्रत मानले जाते. ह्यात विष्णू भगवान वर व तुळशी माता वधू मानली जाते, तर उसाला मामा मानले जाते. विवाहाच्या दिवशी एक तुळशीचे रोप आणून कुंडीत लावावे किंवा आपल्याकडे आधीच तुळस असलेल्या कुंडीला रंगरंगोटी देऊन सजवावे. तुळशीत सौभाग्याचे सर्व सामान ठेवावे व एक भरजरी वस्त्र ठेवावे. तसेच आवळा चिंच ठेवावी. हळद कुंकू वाहून तुळशीची पूजा करावी व तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून ठेवावा. नंतर श्रीकृष्ण भगवानांना पंचामृताने अंघोळ घालून पूजा करून एका ताम्हणात चौरंगावर किंवा पाटावर तुळशीच्या बाजूला ठेवावे. दोघांना फुले वाहून एक एक छोटा हार दोघांच्या बाजूला ठेवावा. नंतर घरातील कर्त्या व्यक्तीने श्री विष्णू भगवान व तुळशी मातेच्या विवाहाचे पुनश्चरण करावे. नंतर दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरून अक्षता टाकत मंगलाष्टके म्हणावे. नंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकाला घालावेत व विवाह टाळ्यांच्या व वाद्यांच्या गजरात हा विवाह संपन्न करावा. हे झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान विष्णू यांना प्रार्थना करून सांगणे करावे, हे प्रभू, आज जसा आपला विवाह सोहळा माझ्या दारी संपन्न झाला तसाच विवाह सोहळा माझ्या कुटुंबातील नडलेल्या व्यक्तींचा लवकरातल्या लवकर संपन्न हो, ही आपल्या चरणी प्रार्थना. नंतर विवाह इच्छुकांनी भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबाबत प्रार्थनापूर्वक साकडे घालावे व नंतर तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसाला नमस्कार करून सांगावे, जसे आपण ह्या विवाहात मामा म्हणून पाठीमागे उभे राहिलात तसेच आपण माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या मागे उभे राहावे, हे माझे आपणास कळकळीचे सांगणे आहे. ह्या विधीत वापरलेला ऊस घरामध्ये एका जागी जपून ठेवावा किंवा जमल्यास त्याचे आपले विवाह कार्य होईपर्यंत नित्यपूजन करावे. तुळशी विवाह केल्यामुळे कर्त्या पुरुषास कन्यादान केल्याचे पुण्य मिळते व कुटुंबातील विवाहोत्सुक वधूवरांचे विवाह संपन्न होतात. चला तर माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.